इथून बॅक टू क्रिकेट 5 षटकांची मॅच आहे. दोन्ही पंच इथून तटस्थ पाहायला मिळतील. नीरजी राणावत त्यांच्या समेत आपण हेमंतजी कोळी आणि त्यानंतर प्रसाद सहस्त्रबुद्धे सर आज आपल्या समेत हा संपूर्ण पंचांचा स्क्वॉड पाहायला मिळतोय. इथून गेम ऑनचा इशारा आलाय. 5 ओव्हरची मॅच आहे आणि इथून पहिलं षटक हाताळण्यासाठी पहिला गोलंदाज नावा संघाचा पाहायला मिळतोय तो म्हणजे रोहन घरात जॉन्टी. इथून पहिलं षटक पंचांच्या अगदी डाव्या बाजूने पहिला षटक आणि पहिला चेंडू सोनूसाठी तेच तरणार होता, वेगवान होता. इथून मात्र फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये होती चुकी. पंचांचा इशारा आलाय. वाईट +4 अशा पहिल्या चेंडू मिळतील. तब्बल कामोडी संघाला 5 धाबा. पहिला चेंडू अभ्यंतर फेकला होता आउटसाइड ऑफ स्टंप आणि अमोल होते त्याच्या माध्यमातून चुकी झाली. इथून मात्र आपण विकेट किपर पाहू शकता. यष्टी रक्षक प्रल्हाद अगदी हा चेंडू बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला. इथून पसलीमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. इथून एक धाव कंप्लीट केली जाते. डेंजर इननं धावत होते. इथून मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. आत्मघातकी आपण ही धाव म्हणू शकतो आणि धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे बिनबाद 6. इथून चांगली सुरुवात करत असताना कामोडी संघ आज इथून मात्र आता संघर्ष करावा लागणार आहे कारण आज 8 बलाढ्य संघ आहेत. इथून जर विचार केला 8 संघांचा पहिली मॅच आहे आणि पहिली मॅच मध्ये पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून 600 पेक्षा जास्त तर प्रेक्षक जोडले गेलेत. यावेळेचा तेज तर्रार वेगवान चेंडू होता पण दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. लेगीशीच्या अगदी बाहेर हा चेंडू राहिलाय आणि इथून मात्र पंचांचा इशारा आलाय. आणखीन एक आव्हानतर चेंडू. इथून खरं तर जर विचार केला तर सातत्यानं पहिल्या चेंडूवर अगदी 5 धाबा आल्यात आणि त्यानंतर एक केरी धाव आणि त्यानंतर आणखीन एक आव्हानतर चेंडू. कामोडी संघ आणि त्यांना सांगितलं होतं की 50 पेक्षा जास्त धावा बनवायच्या आहेत. चांगली बॅटिंग पाहायला मिळेल आज बारक्या कांबळीच्या बॅटमधून. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक वेगवान चेंडू. यावेळी चांगली लाईन आणि लेन पाहायला मिळाली. पुलर लेनचा चेंडू होता पडल्यानंतर भन्नाट वेगानं पाहायला मिळाला आणि इथून मात्र चांगला गोलंदाजी करत असताना आपण गोलंदाजाला पाहू शकताय. आणखीन एक मात्र एक निर्धाव चेंडू होतोय. धावपट्टा धाबा आपण पाहायला गेला तर बिनबाद 7 धाबा. जय हनुमान कामोडी संघाची इथून सुरुवात आहे. चांगला स्ट्रोक आहे. इथून लॉंग ऑफच्या डोक्यावरून एक्स्ट्रा कव्हर रिजन क्लिअर केलं जात आहे. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. बारक्याच्या बॅटमॅनला ब्रँडेड षटकार. कारण स्वागत केलंय अमरजी नाईक यांचं. काय चांगली बॅटिंग आज पाहायला मिळाली. खरं तर आज जर विचार केला आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपण जकास लिस्टीचे एकत्र होणार आमच्या अब्दुल चाचा सुद्धा प्रत्येक या क्षणचित्राचं ते सुद्धा साक्षीदार आहेत. धावपट्टा धाबा आपण पाहायला गेला तर इथून चांगली बॅटिंग खरं तर बारक्याच्या बॅटमधून पाहायला मिळते. इथून यावेळचा चेंडू बॅटला ब्रश करून यष्टी रक्षकाने इथून मात्र हा टिपलेला झेल आणि इथून मात्र मैदानामध्ये आपण खेळाडू वृत्ती पाहू शकताय. स्वतः खरं तर पंचांनी निर्णय देण्याच्या अगोदर बारक्या कामण्याने आपली क्रीज सोडल्या आणि इथून मात्र पहिला एक मोठा हादरा बसेल जय हनुमान कामोडी संघाला. आहे हो ही नगरी, आहे हो ही नगरी, रायगड भूमीवरती अवतरली क्रिकेटची पंढरी. एक महत्वाची विकेट. या अगोदरच्या चेंडूवर एक षटकार पाहायला मिळाला होता लॉंग ऑफच्या डोक्यावरून आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा कमबॅक करून दिला. बॅटला ब्रश चेंडू झाला आणि त्यानंतर मात्र यष्टीरक्षक प्रल्हादजी होते आणि त्याने अप्रतिम झेल टिपलाय. विकेट हॅट्रिक झाली ना तरी इथून मात्र हर्षदजी घरत यांच्या वतीनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज नावा संघाच्या गोलंदाजाला दिले जातील. हर्षदजी घरत साहेबांचं सुद्धा स्वागत करूया. त्यांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा नावा संघाला आल्यात. त्यांच्या वतीने इथून 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल विकेट हॅट्रिकसाठी. रोहनचा चेंडू फलंदाज आहेत. इथून फुलटॉस चेंडू जोरदार अपील केली जाते. पंचांकडे लावडली अपील इथून आशाभूत नजरेने पाहत होते पण बॅट स्वरूपात इथून धाव जोडली जाईल आणि धावपट्टा धावा आपण पाहू शकता. एक बाद 8 धावा. विकेट हॅट्रिक साठी हर्षदजी घरत साहेबांच्या वतीनं 2000चं कॅश प्राइज नावा संघाच्या गोलंदाजांना दिले जातील. तर गुरुनाथजी घरत साहेबांच्या माध्यमातून हा संघ
14 धावा धावपट्टा लागले गेल्यात. इथून जर पाहायला गेलात तर पाहत होतो किती लक्ष आहे, पण कामोडी संघ आपण पाहायला गेलात तर इथून आमच्याकडे पाहत आहेत. इथून धावपट्टा धावा लागले गेले 14 कडे एक षटकार आलाय, ते सांगतात इथून जास्त धाबा आहेत. ते सर्रार अतिशय चांगला फटका आहे, पण एलिव्हेशन इथून खराब. तिथे क्षेत्ररक्षक आहेत, वैष्णव आलेत आणि इथून मात्र झेल टिपला जातोय. इथून दुसरा आदरा बसला जाईल जय हनुमान कामोडी संघाला आणि इथून मात्र फलंदाज होतील झेल बाद. पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त झालाय आणि प्रथमतः बॅटिंग करत असताना जय हनुमान कामोडी संघाची धावपट्टा धावा लागले गेले ते म्हणजे 2 बाद 14 धाबा. एका बाजूने जर विचार केला तर हे चांगलं षटक सुद्धा पाहायला मिळालं, कारण महत्वाची गोल्डन विकेट त्याने मिळून दिल्या. एका बाजूला बारक्या कामलेला त्यांना बाद केलाय आणि त्यानंतर एक महत्वाची विकेट सोनू पाटीलला परत असं दाखवलाय. इथून आपण जर पाहायला गेलं तर सलामीची आघाडीची जी जोडी मैदानामध्ये आली होती त्यांना मात्र परतीचा रस्ता दाखवत असताना गोलंदाज रोहन जॉन्टीला आपण पाहिलं. पुढे आता तिसऱ्या क्रमांकावर चेतन गोवारी आलेत, ज्यांनी एक चेंडू खेळलाय, एक धाव त्यांनी जमा केलाय. चौथ्या क्रमांकावर नवीन फलंदाज परेश म्हात्रे, आणखीन एक चांगला खेळाडू. सातत्यानं कामोडी संघाची ओळख आहे आणि बरेचसे जर पाहायला गेलं तर बिग फॅन त्यांचे आमचे डीजे मॅडी. सातत्यानं जर पाहायला गेलं तर कामोडी संघाला ते नेहमी सातत्यानं समर्थन करत असतात. जाऊया इथून दुसरी षटक हाताळण्यासाठी गोलंदाज एक्सप्रेस ऑफ नावा वैष्णवजी भोईर इथून दाखल होतील दुसरी षटक हाताळण्यासाठी. 5 षटकांची मॅच आहे आणि इथून मात्र कमी धावमध्ये रोखायचे ते म्हणजे कामोडी संघाला. इथून चांगली गोलंदाजी, अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अकूट टप्प्यावर चेंडू फेकला आणि त्यानंतर मात्र तेज सर्रार वेगवान चेंडू वैष्णवचा पाहायला मिळाला. आज मात्र आशिष 11 नावा संघ गृहनाथजी घरत साहेबांच्या माध्यमातून हा संघ पुरस्कृत करण्यात आलाय आणि इथून मात्र चांगली त्यांची आज खेळी पाहायला मिळते. आपण जर आज पाहायला गेला तर पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून आता 1300 पेक्षा जास्त प्रेक्षक जोडले गेलेत. आज सुरुवातीलाच म्हणालो होतो की खूप मोठा लॉट आहे, 8 बलाढ्य संघ असतील. चांगला फटका आहे, इथून डीप पॉइंटच्या वरतून क्लिअर केला जाईल, चेंडू जाईल ओव्हर द रोप, मिळतील इथून 4 धावा. चौकाराच्या साह्यानं धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 2 बाद 18 धावा. इथून चांगली आता बॅटिंग करत असताना फलंदाज परेश म्हात्रे याला आपण पाहू शकताय. या कामोडी संघाची रणमशीन आहे. सातत्यानं ग्रामीणचा विचार केला तर या खेळाडूंना अक्षरशः यंदाच्या वर्षांमध्ये धुमाकूल माजवलाय. बरीचशी मैदानं गाजून सोडलीत आपल्या खेळीतून आणि त्याच्या बॅटमधून आलेला चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू वैष्णवचा निर्धावचा पाहायला मिळाला आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवर लगेच पलटवार केलाय फलंदाज परेशनं. यावेळी त्या दिशेनं कॉफी बुक स्टाईल आपण खेळून काढलाय. इथून मात्र त्या दिशेने चेंडू पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक परेशच्या बॅटमनला दुसरा चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत परेशच्या म्हात्रेच्या बॅटमधून. चांगली इथून बॅटिंग पाहायला मिळते परेशच्या माध्यमातून. वैष्णवचा पहिला चेंडू निर्धावाला होता आणि त्यानंतर मात्र त्याच्या 2 चेंडूवर सलग 2 चौकार पाहायला मिळालेत. इथून चांगली बॅटिंग करत असताना कामोडी संघ जय हनुमान कामोडे. प्रथमतः जर आज विचार केला या खेळाडूचा, आज कामोडी संघाचा संपूर्ण विचार केला तर आज मात्र भरपूर त्यांच्याकडे बॅटिंग लाईन आहे. सातत्यानं जर दोन्ही खेळाडू जर आज पाहायला मिळाले तर अतिशय चांगला खेळ करत असतात आणि इथून वैष्णव भोईरचं षटक इथून जर आज पाहायला गेला तर विचार करूयात, याची सुद्धा चर्चा केली जाईल. पण इथून हा फटका वाईट लॉंग ऑन क्षेत्र क्लिअर केलं जाईल, चेंडू सरळ जाईल सीमारेषा पलीकडे आलेला हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. या षटकाराच्या साह्यानं इथून मात्र धावपट्टा धावा लागले गेले त्या म्हणजे 28 धावा 28 रन्स. परेश म्हात्रे चांगली बॅटिंग करत असताना आपण पाहू शकता. जय हनुमान कामोडी संघाचा फलंदाज आहे आणि जर पाहायला गेला तर ही दोन्ही फलंदाज जे आता सध्या क्रीजवर आहेत त्यांच्या नावावर एक बाईक आहे आणि दुसऱ्या बाजूला गोलंदाज सुद्धा वैष्णव भोईर त्याच्या नावावर सुद्धा एक बाईक आपल्याला पाहायला मिळाली होती.
आणि इथून मात्र आता हे तिन्ही जे खेळाडू त्यांच्या नावावर बाईक आहे तिथून मात्र चांगला खेळ करावा लागेल, कारण या खरं तर स्पर्धेसाठी सुद्धा प्लेअर ऑफ टुर्नामेंटसाठी बाईक आहे. आणि आज खरं तर 8 बलाढ्य संघ आहेत आणि आज बरेचसे मोठमोठे खेळाडू आपल्याला मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळणार आहेत. धावपटला धाबा लागले गेले 28 धाबा 28 रन्स. इथून यावेळचा चेंडू तेज तर्रार अगदी वेगवान चेंडू फेकला होता. अचूक टप्प्यावर इथून गोलंदाजी केली जाते. इथून मात्र स्पेस बदललाय वैष्णवनं. इथून जर विचार केला तर सुरुवातीचे 3 चेंडू थोडीशी महागडे राहिले वैष्णवसाठी. 14 धाबा त्यांना खर्ची केल्यात. या षटकातील शेवटचा आणखीन एक चेंडू बाकी असेल. धावपटला धाबा जर विचार केला तर 28 धाबा धावपटाला लागल्या गेल्यात. 2 वर्ष करता केंद्रीय मंत्री अंजूरच्या मैदानामध्ये चांगला खेळ नावा संघानं दाखवला होता. प्रभावशाली खेळ त्यांचा पाहायला मिळाला होता. हलक्यातने खेळण्याचा प्रयत्न, इथून धोका होऊ शकतोय. डेंजर इंड धावत होत आहे, डायरेक्ट हिट केलंय, पण इथून मात्र बाल बचावलेत. इथून एक धाव कंप्लीट केली जाते. 12 चेंडूंचा इथे खेळ समाप्त झालाय आणि धावपट्टावर धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 2 बाद 29 धाबा. चेंडूचा इथं खेळ समाप्त झालाय. धावपट्टा धाबा लागले गेल्या जय हनुमान कामोडी संघाच्या 2 बाद 29 धाबा. पहिल्या षटकामध्ये रोहनच्या आल्या होत्या 14 आणि त्यांना 2 सफलता मिळवल्या होत्या आणि त्यानंतर वैष्णव भोईरनं हे षटक फेकलं. तब्बल 15 धाबा खर्ची केल्यात. आपण आता पाहू शकताय खरं तर आता व्यासपीठावर एक असं एक व्यक्तिमत्व सातत्यानं ज्यांच्या नावानं ही स्पर्धा भरवली जात असे, ज्यांच्या वाढदिवसानिमित्त उरण तालुक्यातील मानाची अभिमानाची स्पर्धा आपण पाहत असतो, अशी बिग ट्रॉफीची सर्वेसर्वा त्यांच्या माध्यमातून रणजी क्रिकेटची स्पर्धा अशी बळीशेठ जिगरत यांचं सुद्धा आगमन झालंय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, स्विच हिटचा फटका आणि इथून मात्र चेंडू सरळ जाईल सीमारेषा पलीकडे गोळीच्या वेगानं आणि इथून मात्र मिळतील फलंदाजाला 4 धाबा. चौकाराच्या साह्यानं धावपट्टा धाबा लागले गेले त्या म्हणजे तब्बल 33 धाबा. फलंदाज परेशच्या बॅट म्हणून हा चौकार, चांगली बॅटिंग तो करतोय. तर विचार केला त्याचा तर 7 चेंडू खेळला आणि आपल्या संघासाठी 19 धाबा त्यानं जमा केल्यात. रोहनचा हा चेंडू पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न, इथून मात्र चांगलं फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. इथून एक धाव कंप्लीट केली जाते आणि एकेरी धाबेनिशी धावपट्टा धाबा लागले गेल्या त्या म्हणजे 2 बाद 34 धाबा. आज मात्र बरीचशी प्रेक्षकांची गर्दी आणि त्यानंतर मान्यवरांची गर्दी सुद्धा पाहायला मिळणार आहे. सातत्यानं खूप मोठी स्पर्धा, उरण तालुक्यातील मानाची अभिमानाची आणि सन्मानाची स्पर्धा सातत्यानं. कांचनजी जर विचार केला तर दिवसा होणाऱ्या स्पर्धेमध्ये सर्वात मोठी ट्रॉफी, बिग ट्रॉफी म्हणजे ट्रॉफीकडे पाहिलं जात असतं आणि यंदा मात्र ही स्पर्धा आता रणजी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये कन्वर्ट केलंय आणि तेवढीच प्रेक्षकांनी पसंती दिली या स्पर्धेसाठी. इथून आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. कार्पेटच्या साईडने खेळलेला फटका, थोडंसं फंबाल पाहू शकता. या तुम्हाला चुका टाळाव्या लागतील कारण पूर्वार्धामध्ये केलेल्या चुका तिथून मनीष करत होते. सातत्याने या खेळाडूंना अंजूरच्या मैदानामध्ये गतवर्षीमध्ये चांगला खेळ केला होता, पण यंदा या स्पर्धेमध्ये आजच्या रजनीमध्ये या चुका कराव्या लागतील. या चुका करत होत्या त्याच्या पद्धतीने, या चुका तुम्हाला सुधाराव्या लागतील. तर यंदा सुद्धा सुपर 6 मध्ये 16 मध्ये खरं पराभव त्यांच्या वाट्याला आला होता. पण इथून मात्र जाऊया या स्पर्धेकडे, तिथं 36 धाबा धावपट्टा लागल्या गेल्यात. चांगला फटका खोदून काढलाय समोरच्या दिशेने, लॉंग ऑन मध्ये चेंडू गोलीच्या वेगाने चाललाय. तिथं क्षेत्ररक्षक आलेत, भूषण आहेत. पुन्हा एकदा खरं चुकी झाल्या आणि इथून मात्र 2 धाबा जोडल्या जातील आणि 2 धाबेनिशी धावपट्टा धाबा आपल्याला पाहायला मिळतील त्या 38 धाबा 38 रन्स. इथून चांगली गोलंदाजी रोहन करताना पाहायला मिळतोय, कारण सुरुवातीला जर वैष्णवचा विचार केला तर त्याच्या गोलंदाजीमध्ये तब्बल 15 धाबा खर्ची झाल्या होत्या. आणि त्यानंतर जर विचार केला खरं तर हे तिसरे षटक रोहन आलाय, वैयक्तिक दुसरं आणि संघाच्या वतीने तिसरे षटक हातात असताना चांगली गोलंदाजी तो करतोय. लोअर पोल टॉस आहे, समोरच्या दिशेने खेळून काढलाय, चेंडू जाईल आउट द पार्क, ठोकलाय फलंदाजांना हा षटकार.
या षटकातील आणखीन शेवटचा चेंडू बाकी आहे. धावपट्टा धावा लागले गेले त्या म्हणजे 44 धावा. इथून चांगली बॅटिंग दोन्ही फलंदाज करत असताना पाहायला मिळतात. एका बाजूला चेतन गोवारी तर दुसऱ्या बाजूला परेश म्हात्रे. चेतनच्या बॅट मधून हा पहिला षटकार आणि दुसऱ्या बाजूला जर आपण परेशचा विचार केला चांगली तो बॅटिंग करतोय. आपल्या संघासाठी तो 8 चेंडू खेळलाय आणि 20 धावा त्यानं जमा केल्यात. आणखीन या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. तिसरे षटक आणखीन प्रगती पथावर आहे आणि भरपूर साऱ्या धावा आता मात्र धावपट्टावर पाहायला मिळतात. जय हनुमान कामोडी संघाची सुरुवातीला आपण जर पाहायला गेलात तर अतिशय चांगली बॅटिंग लाईन राहिली आहे आणि परेश इथून मात्र महत्वाची खेळी शॉर्ट आणि स्वीट खेळी पाहायला मिळते. त्याच्या बॅटमधून मोठमोठे फटके येत आहेत. या षटकातील शेवटचा आणखीन एक चेंडू बाकी आहे. न्हावी संघाचे कर्तर खंदी समर्थक बिग सपोर्टर विजेंद्र दादा पाटील उर्फ गोट्या नावा गावाचे आहेत. त्यांना विनंती आहे आपण येऊन व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. धावपट्टा धावा लागले गेले ते म्हणजे तब्बल 44 धावा. या षटकातील शेवटचा चेंडू रोहनचा समोरच्या दिशेने खेळून काढलाय. कर्तर चेतन गोवारीच्या बॅट मधून फटका डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक अप्रतिम पाहायला मिळाला आहे. थोडीशी फेकी खराब झाली पण इथून मात्र दुसरीसाठी पलटलेत का थांबवलंय. इथून एक धाव कंप्लीट केली जाईल आणि एकेरी धावेनिशी 18 चेंडून जाईल. खेळ समाप्त झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावपट्टावर धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 2 बाद 45 धावा. हॅलो, याच्यानंतर मी विनंती करेन की साक्षी 11 चांभारली आणि चेंज द गेम वडवली ब या दोन्ही संघाच्या कर्णधारांना लगेच आपण समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. साक्षी 11 चांभारले आणि चेंज द गेम वडवली ब या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की लगेचच आपण संपर्क साधायचा आहे. दरम्यानच्या काळात एक गोड व्यक्तिमत्व आणि या विभागातले एक समालोचक प्रल्हादजी कासुकर आणि उरण समाज असोसिएशनचे खजिनदार प्रल्हादजी कासुकर यांचं आगमन झाले. जाऊया आपण स्वागत कक्षाकडे. दरम्यानच्या काळात उपस्थित असलेले सन्माननीय अतिथी आनंद म्हात्रे शौर्य एंटरप्राइजचे प्रोप्रायटर यांचा यथोच्च मान सन्मान केला जाईल. बलिशेठ घरात आयोजक यांना विनंती असेल की आपण शौर्य एंटरप्राइजचे प्रोप्रायटर सन्माननीय श्री आनंद म्हात्रे यांचा आदर सत्कार करावा. वस्त्रालंकार पुष्पगुच्छ आणि आपल्या स्पर्धेची गोड आठवण त्यांच्या घरी राहावी यासाठी सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत करावं. धन्यवाद. स्क्रीनवर आपण पाहू शकता. खरं तर आनंदजी मात्रे शौर्य एंटरप्राइजचे सर्वेसर्वा एका रात्रीत उद्योजक होता येत नाही. त्यासाठी अनेक रात्रींचा दिवस करावा लागतो आणि त्यामधील हे खरं तर व्यक्तिमत्व आहे. सातत्यानं प्रचंड मेहनत त्यांची पाहायला मिळाली आणि आज मात्र आपलं आयुष्य जगत असताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद देत असलेले व्यक्तिमत्व. दरम्यानच्या कालावधीमध्ये माणिकशेठ म्हात्रे यांचं सुद्धा आगमन झालंय. जाऊया आपण सूत्रसंचालक आमचे गुरुवर्या आत्मारामजी म्हात्रे त्यांच्या श्रीमुखातून आपण त्यांचं स्वागत ऐकूयात. आदरणीय माणिकशेठ म्हात्रे यांचं आगमन होते त्यांचं सहर्ष स्वागत केलं जात आहे. पुन्हा एकदम स्वागत कक्षाकडे जाऊया. सन्माननीय हरचंद्र पाटील माजी सरपंच मोठी जुई हरचंद्रजी पाटील यांचं स्वागत केलं जाईल. विनंती असेल गुरुनाथ म्हात्रे गुरुनाथ घर त्यांना विनंती असेल की आपण त्यांचं स्वागत करावं. गुरुनाथजी घरात आपण त्यांचं स्वागत करावं. हरचंद्र पाटील माजी सरपंच मोठी जुई यांचं स्वागत केलं जात आहे. शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नेते गुरुनाथ घरत वस्त्रालंकार पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं सुद्धा यथोच्च मान सन्मान केलं जातोय. धन्यवाद साहेब आपण स्पर्धेसाठी येऊन या स्पर्धेची खऱ्या अर्थाने शान वाढत. जाऊया पुन्हा एकदा विपुलजी पाटील यांची. चौथं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज गौतम गायकवाड इथून तैनात असतील. ऑन स्ट्राईकला आपण आता फलंदाजाला पाहू शकताय. चेतन त्याच्या बॅट मधून एक षटकार आलाय. धावपट्टा धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर 45 धावा पाहायला मिळतात. जर विचार केला चांगली सरासरी राहिले. इथून चांगला फटका आहे समोरच्या दिशेने खेळून गेलाय आणि इथून मात्र चेंडू जाईल स्टँड अँड डिलिव्हर सीमारेषा पलीकडे ठोकलाय फलंदाजानं षटकार. तुझा मना षटकाराच्या साहाय्याने तब्बल 51 धावा धावपट्ट्याला लागल्या गेल्या. जय हनुमान कामोडी संघाच्या अतिशय चांगली इथून सुरुवात पाहायला मिळते. जय हनुमान कामोडी संघाची
नाणेफेक हरून वाट्याला आलेली फलंदाजी करत असताना काय चांगली बॅटिंग केलंय फलंदाज कौतुक करूयात आपण चेतनचा, ज्याच्या बॅटमधून 2 षटकार आले. त्यानंतर परेशचा विचार केला तर चांगली त्याची केली पाहायला मिळाली. 3 चौकार आणि काही षटकाच्या सहाय्याने तो खेळतोय. आणि इथून मात्र आपण पाहू शकता या स्पर्धेचे सर्वे सर्बा आणि या गावातील खरं तर गावाचे प्रथम नागरिक SRG घरत सरपंच साहेबांचं इथून आगमन झालंय. त्यांचं सुद्धा प्रथमतः शब्द सुमनाने स्वागत करतोय. या व्यासपीठावर आमचे गुरुवर्य खरं तर प्रल्हादजी कासुकर साहेबांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांचं सुद्धा प्रथमतः शब्द सुमनाने स्वागत केलं जाईल. इथून यावेळचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि इथून मित्र एक क्लासिक फटका पाहायला मिळालाय. पण त्याच्या बॅटमधून बॅक टू बॅक येतोय हा दुसरा षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार ठोकलेत चेतन गोवारी या फलंदाजांना. काय चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. धावपट्टा धावा लागले गेले त्या म्हणजे 57 धावा. इथून 34 षटक प्रगतीपथावर आहे. यात सरासरीने जर धावा बनवल्यात ना तर 70-75 धावा पाहायला मिळतील पूर्वार्धामध्ये. इथून 57 धावा धावपट्टा लागले गेल्यात. इथून जर विचार केला आपण चेतन गोवारीचा तर 7 चेंडूमध्ये 24 धावसंख्या खेळतोय. तर दुसऱ्या बाजूला परेश मात्रे 8 चेंडूमध्ये 20 वर खेळतोय. चांगली इनिंग, एक चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते. इथून आणखीन 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणि इथून जर आज विचार केला आज 8 संघ बलाढ्य आहे. सुरुवातीला सांगितलं 3 रात्रीमध्ये तर या बाईकच्या रेसिंगमध्ये बरेचसे खेळाडू पाहायला मिळालेत. पण आज इथून या लॉटमध्ये दिग्गज खेळाडू आहेत. कदाचित आजच्या लॉटमधून एखादा खेळाडूच्या नावावर एकत्र प्लेअर ऑफ टुर्नामेंटची बाईक पाहायला मिळणार नाही ना, हे खरं तर पडलेलं प्रश्नचिन्ह आहे. इथून गोलंदाज गौतम गायकवाड तैनात होतील. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या रडारमध्ये येत नाहीये. पण इथून मात्र पंचांचा इशारा आलाय. वाईट चेंडू आहे. 1+1 अशा 2 धावा इथून जोडल्या जातील आणि 2 धाब्यानिशी धावपटला धावा लागल्या जातील. त्या म्हणजे तब्बल 59 धाबा धावपट्टा लागल्या गेल्यात. 59 धाबा धावपट्टा लागल्या गेल्यात. इथून गौतम गायकवाड थोडीशी महागडी गोलंदाजी करतोय. 2 षटकार आल्यानंतर थोडासा दबाव, थोडासा प्रेशर इथून क्लिअर त्याच्या मानसिकता आपण पाहायला मिळतात. थोडासा दबाव आलाय. इथून मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न 22 स्वरूपात मिळाली. इथून 1 धाव आणि एकेरी धावेनिशी 60 धाबा धावपट्टा लागल्या गेल्यात. इथून थोडंसं प्रेशर क्रिएट केलं जातंय गौतमवर, कारण सुरुवातीला चेतनच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 षटकार आले होते. इथून मात्र आता ऑनस्ट्राईकला परेश मात्रे आणखीन एक स्फोटक फलंदाज आहे. त्याच्याकडे भरपूर क्षमता आहे. चांगली बॅटिंग सातत्यानं तो करत असतो आपल्या संघासाठी. आणि इथून मात्र चांगली आता सुरुवात जय हनुमान कामोडी संघाने केलाय. आणखीन एक आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक आहेत पण त्याच्या मस्तकावरून दस्तक ठोकणारा फलंदाजाच्या बॅटमधून येतोय हा दणदणीत चौकार. या चौकाराच्या साह्यानं 64 धाबा धावपट्टा लागल्या गेल्यात. आणखीन एक मोठा फटका येईल का? पण इथून मात्र एलिव्हेशन खराब आहे. बराच काळ हवेमध्ये कॉलिंग चांगली पाहायला मिळाली आणि इथून मात्र स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये झेल टिपला जातोय. 3रा क्रमांकाचा फलंदाज होईल इथून झेल बाद. बराच वेळ खरं तर मैदानामध्ये ही जोडी रमली होती आणि त्यानंतर मात्र त्याला इथून पूर्ण विराम देण्याचं काम केलंय गोलंदाज गौतमना. सुरुवातीला थोडासा मार पडलाय पण त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करून दिलाय. फलंदाज इथून आपण पाहायला गेला तर चेतन गोवारी एक स्वीट आणि शॉर्ट पारी त्याची पाहायला मिळाली. 9 चेंडू तो खेळला आणि 28 धाबा आपल्या संघासाठी त्याने जमा केल्यात. 50 धाबांची भागीदारी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या जय हनुमान कामोडी संघासाठी. काय चांगली खतरा ही भागीदारी, एक चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळत असते. आणि सातत्याने आपण म्हणत असतो ना की गरुडासारखी उंच भरारी घ्यायची असेल ना तर कावल्यांची संगत सोडावी लागते. आणि सोबतीला जर चांगली संगत असेल ना तर आजूबाजूला चांगली पंगत सुद्धा जमा होत असते. आणि चांगली संगत आपल्याला पाहायला मिळाली मैदानामध्ये. धावपट्टा धावा लागल्या गेल्यात 64 धाबा. इथून मात्र या षटकातील आणखीन 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावपट्टा धावा लागल्या गेल्यात 64 धाबा. इथून नवीन फलंदाज रोशन मात्रे, आणखीन एक विस्फोटक फलंदाज. काय चांगली बॅटिंग लाईन आहे. शेवटचा एक चेंडू आहे. या षटकातील शेवटचा चेंडू. इथून गोलंदाज तैनात असेल गौतम. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आपण पाहायला गेला तर हा चेंडू
मात्र शरीराचा वेध घेणार होता. इथून 24 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावपट्टावर आपण धावा पाहू शकता. जय हनुमान कामोडी संघाच्या 3 बाद 64 धाबा. हॅलो, या पुढचा सामना जो होणार आहे तो साक्षी 11 चांभारली आणि चेंज द गेम वडवली ब या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण आयोजकांशी ताबडतोब संपर्क साधायचा आहे आणि लगेचच नाणेफेकी करण्यासाठी यायचं आहे. ओव्हर टू विपुल पाटील. हॅलो, मान्य श्री हरिचंद्रजी पाटील साहेबांच्या वतीनं 2,500चा आर्थिक पाठबळ आहे. त्यांचं सुद्धा आपण स्वागत आणि आभार व्यक्त करूयात. मुडदीचे माजी सरपंच हरिचंद्रजी पाटील साहेबांच्या वतीनं 2,500चा आर्थिक पाठबळ या स्पर्धेकरता त्यांचं सुद्धा आपण आभार व्यक्त करूयात. आणि त्यानंतर मात्र सन्माननीय मान्यवर जयकुमारचे प्रोजेक्ट ऑपरेटर मान्य श्री बाळासाहेब सपकाळ साहेबांचं सुद्धा इथं आगमन झालंय. त्यांना सुद्धा विनंती आहे आपण येऊन व्यासपीठावर विराजमान व्हायचा आहे. यावेळीचा चांगला फटका आहे, अगदी गोलीच्या वेगानं चपराक दिलाय आणि इथून मात्र चेंडू सरळ जाईल. डीप पॉइंट क्षेत्र क्लिअर करत एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चौकारा करता. या चौकाराच्या साह्यानं धावपट्टा धावा लागले गेले त्या म्हणजे 68 धावा. इथून चांगली बॅटिंग पाहायला मिळते. फलंदाज आल्या आल्या रोशननं आपला अकाउंट ओपन केलंय. धावपट्टा धावा लागले गेल्या त्या म्हणजे 68 धावा. चांगली बॅटिंग आज लाईन पाहायला मिळते. गोलंदाज मनीष करत डेट ओव्हर घेऊन इथून मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चांगला हा फटका करतर कनेक्ट केलाय आणि चेंडू जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्राच्या पलीकडे. मिळतील इथून फलंदाजाला 6 धावा. मान्य श्री बाळासाहेब सपकाळ साहेबांचे इथं आगमन झालंय. त्यांचं प्रथमतः शब्द सुमनाने आम्ही स्वागत करत आहोत. अतिशय मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा. त्यांच्या समेत त्यांचे सुपुत्र यश यांचं सुद्धा इथं आगमन झालंय. इथून मात्र स्वागत केले मनीष षटकारांना. आणखीन एक चांगला फटका मिड ऑफ रिजन मध्ये गोलीच्या वेगानं. इथून मात्र क्षेत्ररक्षकाच्या प्रयत्नाला येते अपयश. चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे चौकारा करता. धाबा धावपटला लागले गेले. इथून चांगली बॅटिंग तर आता रोशन करतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इथून मात्र पंचांनी थर्ड अंपायर रेफर केलाय. पाहू शकता आपण स्क्रीनवर पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून. तिसरे पंच आमच्या सोबत जोडले जातील. नॉट आउट. चांगली क्वालिटी आणि चांगली क्लिअरिटी पाहायला मिळते. सुस्पष्ट चित्रीकरण पीटीसी लाईव्ह च्या माध्यमातून स्पर्धा 4थ्या रात्रीमध्ये कव्हर करत असताना अतिशय चांगलं करत चित्रीकरण केलंय. कॅमेरामॅनचं आपण कौतुक करूया. तिथे कॅमेरामॅन आपले पाहायला मिळतात नितेश आणि मुन्ना. रिव्हर्स सीटचा हा फटका, स्विच सीटचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू सरळ जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी. चौऱ्याऐंशी धावा धावपटला लागले गेल्यात. आणखी एक मोठा फटका येईल का? जोरदार अपील केली जाते. पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलं जात आहे. इथून एक धाव कंप्लीट दुसरीसाठी पलटलेत पण इथून थांबवलं जात आहे. लेग बाय स्वरूपात एक धाव मिळाला जाईल आणि इथून मात्र
85 धाबा. या स्पर्धेतील सर्वात हायेस्ट स्कोर खरं तर जय हनुमान कामोडी संघाच्या नावावर लागला जातोय. तब्बल 85 धाबा पाहायला मिळाल्यात. इथून 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. प्रथमतः नाणेफेकी हारून वाट्याला आलेली फलंदाजी करत असताना जय हनुमान कामोडी संघाच्या धावपट्ट्यावर धावा लागल्या गेल्या, त्या म्हणजे 3 बाद 85 धाबा. आणि इथून मात्र 86 धाबांचं टार्गेट सेट केलं जाईल. आणि इथून मात्र दुसऱ्या सत्रामध्ये आपण आवाज ऐकूयात व्हॉइस ऑफ वाकलन ओमकारजी शेट्टी सरांचा. थँक्यू सो मच. विपुल पाटील याच विभागातील जे स्थानिक समालोचक आहेत त्यांचा आवाज तुम्ही ऐकत होता. सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. स्वराज्याची राजधानी रायगड आणि रायगडातील अगदी रक्तरंजी क्रांती आणि तिची साक्ष देणारी माती अर्थातच जासई गाव. आणि महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजा शिवछत्रपतींच्या आणि त्रिवार मानाचा मुजरा. आणि ज्या एका नावानं आज पूर्ण समाज एकत्रित झाला ते नाव म्हणजेच सध्याच्या घडीला आपण म्हणू शकतो की आपल्या समाजाचं प्रेरणास्थान स्वर्गीय दिबा पाटील साहेब त्यांच्या कर्तृत्वाला आणि त्यांच्या कार्याला एक मानाचा सलाम करून अंतिम रात्रीचा आनंद घेण्यासाठी सरपंच चषक 2022 घरात 11 क्रिकेट क्लब जासई आणि माननीय श्री बैशेठ घरात यांच्या स्वप्नांना साकार झालेली ही क्रिकेट टुर्नामेंट आणि तमाम लाडक्या प्रेक्षक राजाचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. जे प्रेक्षक मैदानावरती आलेत त्या सगळ्या माझ्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांना मी ओमकार शेट्टी डोंबिवली वाकण मनाचा आणि प्रेमाचा जय शिवराय. आणि ऑनलाईन जे प्रेक्षक आलेत त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. मॅच तुम्ही एन्जॉय करता. टीम कामोठे आणि त्यांच्या विरुद्ध संघ झुंज देत असताना आता फार मोठी तुम्हाला पाहायला मिळेल तो म्हणजेच नावा. पहिल्या डावाचा खेळ संपन्न झाला. पहिल्या डावामध्ये फार चौकार षटकार आले, त्याकडेच प्रत्येकाचं लक्ष होतं. आता एका गोष्टीवरती पुन्हा एकदा आवर्जून तुम्हाला घेऊन जाईल ते म्हणजेच बारक्या कांबळे आणि त्या नावाचं स्पोर्ट्समॅन स्पिरिट. अगदी पंचांचा निर्णय येण्याआधीच मैदान सोडून निघालेला बारक्या आणि तदनंतर खेळाडू वृत्ती आणि त्या खेळानं दिलेली टीम कामोठीला 7 आणि तदनंतर उभा झाला तो म्हणजे 85 धावेचा एक फार मोठा डोंगर. जर या मातीला तुम्ही प्रामाणिक राहिलात ना तरी माती तुम्हाला नेहमीच विजयाचे झेंडे फडकवण्यासाठी अगदी फार मोठी मदत करणार. आणि ते कामोठे टीम सोबत झालं. फार दमदार बॅटिंग पाहायला मिळाली. कंचन पालकर आमच्या सोबतच म्हणजे आजच्या रात्रीतला जवळजवळ स्कोरबुक वरती पाहण्याचा 80% त्रास कमी झाला. आणि तब्बल 50 धावेची भागीदारी देखील पाहायला मिळाली. ती म्हणजेच आपण पाहिलं तर कामोठे संघाच्या माध्यमातून चेतन गोवारी आणि परेश म्हात्रे या दोन फलंदाजांच्या बॅटमधनं. चेतन गोवारीच्या बॅटमधनं जर इंडिव्हिज्युअल रन्स आपण पाहिल्या तर त्यानं बनवल्या 9 बॉलमध्ये 28 आणि 9 बॉलमध्ये 24 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या नाबाद परेश म्हात्रेच्या बॅटमधनं. सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल. टीम नावा क्रिकेट संघाची आणि लक्ष समोर आहे 86 धावायचं. हारा वही जो लढा नहीं क्योंकि कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं. आणि अगदी नावा संघाला तीच फायटर करायची आहे कारण या मैदानावरती रन्स आणि रन्स सातत्यानं बनतात. कालच्या रात्रीचा खेळ पाहिला तर 21 धावा अगदी सकाळी म्हणू शकतो आपण, रात्री नाही, चेस झाल्या. आणि त्या आधीच्या जर आपण रात्री पाहिलं तर 26 धावा अंतिम ओव्हरमध्ये चेस झाल्या. म्हणजे अगदी ट्रॉम्बे टीमने तो कारनामा केला होता जी मुंबई विभागातील टीम आहे. आणि 1 बॉल 6 रनची गरज असताना षटकार देखील याच मैदानावरती पाहिलाय. आणि अगदी ती गोष्ट तितकीशी खरी आहे. म्हणून ज्यावेळी या टुर्नामेंटला आलो ना अगदी पार्किंग झोनमधनं बाहेर आल्यानंतर आधी मातीला स्पर्श केला कारण अभिमान होता जासई गावामध्ये आल्याचा. कारण आज अगदी 24 जून आपण पाहिलं तुम नजर रखना अपनी लाखों में क्योंकि हम आएंगे लाखों में. कारण अगदी नैत्र दीपक तसा तो मोर्चा तुम्हाला पाहायला मिळाला. आणि दिबा पाटील यांना काय त्यांनी काय केलं इथल्या समाजासाठी त्याची ग्वाही देणारा तो 24 जूनचा काळ आपण पाहिला. आणि अजूनही तो संघर्ष तसाच अविरत सुरू आहे. इथे प्रत्येकाच्या मनानं घेतला एकच ठाव नवी मुंबईच्या विमानतळाला फक्त आमच्या दिबा साहेबांचंच नाव. हॅलो जाऊया मैदानावरती.
दरम्यानच्या काळात या शृंखलेला सदिच्छा आणि शुभेच्छा भेट देण्यासाठी आलेले सन्माननीय अतिथी रतन शेठ भगत शेलकर, रमेश शेठ घरत शेलकर आणि गुलाब शेठ घरत शेलकर यांचं या त्रिमूर्तीचं सहर्ष शरचं शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करतोय. तसेच विनंती विजेंद्र पाटील न्हावा यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. तसेच सन्मानित श्री अमृत ठाकूर साहेब आणि जयजी ट्रान्सपोर्टचे प्रोप्रायटर म्हात्रे यांचं सुद्धा आगमन झालं. या सर्वांचं सहर्ष स्वागत केलं जात आहे. जाऊया मैदानावरती. 30 बॉल आणि इथनं प्रवास 86 धावेचा पूर्ण केला जाणार का? समोर टीम कामोठे आणि त्यांच्या विरुद्ध संघ खेळतोय नावा टीम खेळती या मैदानावरती आशिष एंटरप्राइजेस या नावानं आणि समोर टीम अगदी जय हनुमान कामोठे. अलंकार शेठ यांचं शुभागमन झालंय, त्यांचं करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. गेम ऑन मॅच ऑन. कंचन पालकर आमच्या सोबत आणि त्याचबरोबरीनं PTC च्या माध्यमातून छोटा केडी आज आमच्या सोबत मुन्ना मायकल आणि पूर्ण आमचे कॅमेरामॅन सज्जत आणि ऑफिशियल डीजे ऑपरेटर अर्थातच माडी आपल्याला सज्ज झालाय. पहिला बॉल आणि पहिल्या बॉल वरती बॉल इन दी एअर डाऊन दी बॉल फिल्डर विकेट मिळेल. पहिल्याच बॉल वरती दैवतला कॅप्टन सलासीना तान आणि विकेट डाऊन. पहिल्याच बॉल वरती रॉयल डकचा झाला शिकार, फलंदाज बाद. मुंबईच्या विमानतळाला दिवा पाटलांचं नाव. तसंच उपनिरीक्षक उरण पोलीस दलातील कावळे साहेबांचं सुद्धा आगमन झालंय, त्यांचं सुद्धा शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करतोय. विरेंद्र पाटील आगमन झाले, त्यांचं सुद्धा सहर्ष शब्द सुमनाने स्वागत करते. जाऊ पुन्हा एकदा समालोचन का. विजेंद्र पाटील न्हावा आणि विक्रांतपूर न्हावा पनवेल तालुका उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या ठिकाणी शुभागमन झालाय. तर या आपण मंचावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. संगीत तुम्ही ऐकलं लोकनेते दिबा पाटील साहेबांचं 13 जानेवारी 1926 ते 24 जून 2012 हा त्यांचा आयुष्याचा प्रवास राहिला. पूर्ण रात्र आपल्याकडे चर्चा तर आपण नक्कीच करू. सध्या जाऊया मैदानाकडे. राऊंड विकेट, बॅटची कडा आणि बॉल चालला फर्स्ट स्लीपला आणि लेफ्ट आर्म बॉलर आहे. ओव्हर द विकेट बॉलिंग करताना तुम्ही पाहता दैवतला कॅप्टन पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली. नेक्स्ट बॉल तुम्ही पाहिलं तर मात्र निर्धाव जातोय. लक्ष पार करायचं 86 धाव संख्येचं फार मोठा डोंगर धावांचा आणि तो पूर्ण केला जाणार का याकडे लक्ष लागलंय. ओव्हर पिच मिस टायमिंग उंच गेला. मिड ऑनचा फिल्डर चालला मागे. कपिल देव निकन स्टाईल कॅच घेतली जाणार का? यस. 1983 चा विश्वचषक अशाच प्रकारे कॅच टिपली आणि विश्वचषक जिंकलं. आनंद साजरा केला भारतानं आणि इथे देखील तेच झालंय. एका कॅप्टनने केली शिकार, कॅप्टनची अर्थातच वाघानं केली शिकार. वाघार ची आणि रोहन घरत जॉन्डी मैदानात परतेल. बॅक टू द डगआउट आणि टीम नावाला लागलेला हा फार मोठा दुसरा धक्का. थँक्यू सो मच. महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजा शिवछत्रपतींचं संगीत तुम्ही ऐकलं डीजे माडीच्या माध्यमातून. आयुष्य छान पण छत्रपती शिवरायांच्या मातृभूमीवर जन्माला आलो याचाच तुम्हा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान. आणि स्वराज सिंग साहेब यांचं शुभागमन झालंय, त्यांचं करूया आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत. व्हाईट बॉल फायनली डावातला इथे झाली आहे सुरुवात. पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर आपण पाहिलं डॉट. थर्ड बॉलवरती विकेट आणि फायनली एक्स्ट्रा रन या ठिकाणी झाली आहे डावाची सुरुवात आणि अकाउंट झालं ओपन. विकेट डाऊन होती वन मोर आणि या ठिकाणी धक्का लागलाय आपण पाहताय तो म्हणजे तिसरा.
आणि नुकतेच आगमन झालं ते मनजित सिंग साहेबांचं, त्यांचं देखील करूया आपण या ठिकाणी वेलकम. स्कोर कार्डवरती रन्स आपण पाहिली तर ती म्हणजे फक्त आणि फक्त एक कांचन पालकर आणि व्हाईट बॉलच्या स्वरूपात फक्त ती एक्स्ट्रा रन आली आहे. आणि धावफलकावरती धावा जर आपण या ठिकाणी पाहिला तर स्कोर कार्डवरती अगदी शांत आणि फार फार नाजूक सुरुवात या मॅचमध्ये झाली आहे. आणि इथनं डाव पुढे कसा जाणार हा देखील प्रश्न तितकाच मोठा निर्माण झालाय. मिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात त्या ठिकाणी, अजून एक चेंडू जातोय इथं निर्धाव. सुरुवातीला बारक्याची विकेट तुम्हाला फार लवकर मिळाली आणि तदनंतर या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर तुम्हाला लक्ष मोठं फार करायचं होतं तर सुरुवात होणं गरजेचं होतं, इथे ते जमलं नाहीये. खुलवा टप्प्याचा बॉल उचललाय, लॉंग ऑनला फिल्डर डाऊन दी बॉल आणि टीपलाय झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ, विकेट जातीये. अजून एक धक्का एका मागोमाग लागतोय आणि एकही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये थांबायला तयार मात्र मुळीच नाहीये. विकेट डाऊन. आणि सुजित पाटील चिरले कामोडे टीमला त्यांच्याकडनं ऑल द बेस्ट. आणि साहिल दादा केणी मनकोली यांच्याकडनं नावा आणि टीम कामोठेला ऑल द बेस्ट, ज्यांच्या माध्यमातून कबीर निर्मल केने स्मृती चषक आपण मनकोलीच्या मैदानावरती पाहिलं. जेव्हा मॅचमध्ये सध्या तरी असं वाटू लागलं की आता हा सामना कदाचित एकतर्फा होणार की काय. क्रिकेट शेवटचा बॉल जोपर्यंत टाकला जात नाही तोपर्यंत अगदी कोण जिंकणार आहे सांगणं कठीण. 1983 विश्वचषकाची नुकतीच आपण चर्चा केली, अवघ्या 183 धावा आणि त्या देखील समोर आपण पाहिलं तर क्रिकेट जगतामध्ये संयम नावाचा शब्द ज्या टीमकडे आजही नाही आहे अशा धाकड फलंदाजांसमोर रोखल्या जातील का, मात्र ते करून दाखवलं होतं कपिलदेव निकंज यांनी. आणि जिथे संधी आहे ना तिथे मात्र मार्ग आहे, तो रस्ता शोधायचा आहे टीम नावाला. हाफ ट्रॅकर होता, गती प्रचंड होती, चेंडू बॅटचा स्पर्श झालाय का, यस, विकेट डाऊन. आणि पंचांचा इशारा मुख्य अजूनही येणं बाकी. ओ इथे आउट की नॉट आउट ही चर्चा अजूनही सुरू आहे आणि जोपर्यंत मुख्य पंचांचा निर्णय येत नाही तोपर्यंत आपण नक्कीच वाट पाहू. ॲक्शन रिप्ले मात्र टीम PTCच्या माध्यमातून आपल्या मॉनिटरवरती आपल्या स्मार्टफोन लॅपटॉपच्या माध्यमातून तुम्ही एन्जॉय करू शकाल. कारण दर्जा म्हणजेच पनवल टानस क्रिकेट, क्वालिटी म्हणजेच PTC आणि पारदर्शकता विदाऊट कॉन्ट्रोवर्सी टिकून ठेवणं म्हणजेच पनवल टानस क्रिकेट. आयुष्यात क्षेत्र कोणतंही असो तिथे कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असतील तर यशाला पर्याय नाही, याचं एक ज्वलंत आणि जिवंत उदाहरण म्हणजेच PTC ऑफिशियल वेबसाईट. लॉट्स ऑफ हार्डवर्क त्यांनी केलं त्यांच्या कारकिर्दीमध्ये आणि आज 1 लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर्स त्यांच्याकडे आहेत आणि लवकरच हा प्रवास फार मोठा होईल या शुभेच्छा आपण PTC टीमला देऊ. गुड डिसिजन फॉर अंपायर. हलकासा चेंडू स्पर्श करून गेला आणि स्क्वेअर लेग अंपायर्स आणि मुख्य पंचांमध्ये चर्चा झाली आणि तदनंतर परतावा लागला मनीष घरातला. मनीष घरात एक असं नाव होतं जे या मैदानावरती जरी लक्ष 86चं असलं तरी धोकादायक होतं आणि तो धोका देखील मैदानातून बाहेर निघालाय. फार कमी वेळा हे चित्र पाहायला मिळतं की स्कोर कार्डवरती रन फक्त 1 आणि विकेट 5. अगदी फार फार मी तर म्हणेल हे दुर्मिळ चित्र आहे आणि त्यातल्या त्यात जर टीम नावा खेळतीये तर कदाचित जे प्रेक्षक ऑनलाईन येतील ना तर त्यांना असं वाटेल की ऑनलाईन स्कोरबोर्डमध्ये मिस्टेक झाली आहे, मात्र तसं नाही आहे, ही वास्तविकता आहे. लॉंग ऑफ वन क्षेत्ररक्षक आले वेगानं, मात्र फायनली बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर ट्रॅव्हल होतोय. हा आला एक चौकार पाहायचा, हा चौकार इथं संघर्षाची प्रेरणा देणार का फलंदाजी करणाऱ्या टीम आशिष इंटरप्राइजेस नावा संघाला. आणि धावफलक 4 ने फ्लॅ होत आहे. टीमची टोटल वेगाने पुढे सरकते 5 या आकड्यावरती. 5 फलंदाज बाद झाल्यानंतर पहिल्यांदा अकाउंट या ठिकाणी ओपन झालाय. बाकी 5ही फलंदाज शून्यावरती परतलेत. 86चं लक्ष, अजून 81चा प्रवास. वेगवान बॉल, लेन बॉल होता, पडल्यानंतर अगदी सबमरीन खाली राहिला, बीट करून जातोय त्या ठिकाणी फलंदाज झाला. अजून एक चेंडू इथं जाणार निर्धाव, डॉट बॉलची होती समाप्ती.
या षटकातील आतापर्यंत जर चेंडू आपण पाहिले तर पूर्ण झालेत ते म्हणजे 3, त्यामध्ये 1 विकेट आणि 1 चौकार खर्च केलाय. बॉलिंग ट्रॅक वरती रोशन म्हात्रे बॅकफुटला आले, हलक्या हातानं स्क्वेअर कट आणि पॉइंटला अडवला बॉल. 1 सिंगल अजून मिळणार. एकेरी दुहेरी धावेनं फरक पडणार नाहीये टीम हनुमान कामोटे क्रिकेट संघाला, मात्र फरक पडणार आहे टीम नावाला, कारण लक्ष्य 86चा पार करायचा आहे. विजयासाठी दिल्ली फार दूर आहे आणि जर आता प्रवास तुम्हाला करायचा आहे तर एअर स्ट्राईक फार इम्पॉर्टंट आहे. वारी मॅच नेटेड 4 and 6. चौकार षटकारांची नितांत गरज आहे. बॅकफुटला येऊन स्लाइस करायचं होतं, आशेचं किरण होतं या रात्रीमध्ये देखील. वैष्णव भोईर ते नाव आणि आता ते देखील जाईल मैदानातून बाहेर आणि परतीचा प्रवास करावा लागतोय तो म्हणजेच वैष्णव भोईरला. आणि हा धक्का लागला 6वा आणि आता मैदानावरती चर्चा मात्र एकच होतीये, रन बॉल देखील टीम नाही आहे, मात्र विकेट्स आणि रन त्यांच्यामध्ये एक शर्यत जरूर लागली आहे. 6 बॉल आणि 6 फलंदाज जे बाद झालेत ते 0वरती बाद झालेत, म्हणजे आता ऑलआउटचा धोका फार मोठा आलाय नावा संघावरती. आणि लक्ष इथनं आपण पाहिलं तर ते देखील फार दूर आहे. आता ऑलआउट वाचवायचं की टीमला विजयापर्यंत घेऊन जायचं, या दोन्ही मधलं जे अंतर आहे ना आता ते विचार करणं फार डिफिकल्ट होऊन बनलंय. या जोपर्यंत फलंदाज स्ट्रायकर पर्यंत पोहोचतील, मस्त ऐकूया डीडी माडीच्या माध्यमातून एक संगीत. अगदी मैदानाच्या आत आपण पाहिलं तर आज अशाच काही अपेक्षा आहेत प्रेक्षकांना की एक चांगल्या मॅचेस पाहायला मिळेल. रफ अँड टफ 2000 प्रेक्षक आतापर्यंत आपल्यासोबत जोडले गेलेत. पुढची मॅच वडवली ब चांभारली. रायगड क्रिकेट म्हटलं तर निरंतर सातत्याचं दुसरं नाव रजत मुंडे आणि 7वा धक्का टीम नावाला. आणि हा फलंदाज बाद झालाय तो देखील गौतम 0वरती आणि 7 विकेट्स आपण पाहिले तर त्यामधील एकही फलंदाज अकाउंट ओपन करू शकला नाहीये. फलंदाज बाद. हॅलो, आपण जाऊया स्वागत कक्षाकडं. सन्माननीय अतिथी स्वराज यांचं स्वागत इथे केलं जाईल. विनंती असेल सरपंच संतोषजी घरत यांना की आपल्या शुभ हस्ते स्वराज सिंग साहेबांचं स्वागत करावं. सातत्यानं जासई टेनिस क्रिकेटला भरपूर प्रेम या आमच्या स्वराज सिंग साहेबांनी अर्थात पाजीने आम्हाला दिलेलं आहे. त्यांना वस्त्रालंकार, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह त्यांचा जोरदार टाळ्या साहेबांसाठी की सातत्यानं जासई टेनिस क्रिकेट भरपूर ज्याने प्रेम केलं आणि सातत्यानं प्रत्येक शृंखलेसाठी उपस्थित राहत असतात. साहेबांचं यथेच्छ मान सन्मान केला जातोय. वस्त्रालंकार, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन स्वागत केलं जाईल. त्यानंतर आपण स्वागत करणार आहोत शेलगर गावचे सुपुत्र सन्माननीय अतिथी रतन शेठ भगत यांचं स्वागत करण्याचं आहे. विनंती असेल जयजी ट्रान्सपोर्टचे प्रोप्रायटर विशालजी म्हात्रे यांना विनंती असेल की रतन शेठ भगत यांचा आपण यथेच्छ मान सन्मान करावा. अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती. यांना विनंती असेल की विशाल शेठ म्हात्रे आपण रतन शेठ भगत यांचं सहर्ष स्वागत करावं. वस्त्रालंकार, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत करावं. त्यानंतर वस्त्रालंकार, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आपलं स्वागत केलं जातं. धन्यवाद साहेब, आपण स्पर्धेसाठी आलात, आपला बहुमूल्य वेळ दिलात. त्यानंतर रमेश शेठ घरत शेलगरचे सुपुत्र आणि टेनिस क्रिकेट भरपूर ज्यांनी खेळला आणि टेनिस क्रिकेटवर त्यांचं भरपूर प्रेम आहे. विशाल शेठ म्हात्रे यांनी विनंती असेल की आपण त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करावं. वस्त्रालंकार, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन स्वागत केलं जात आहे. धन्यवाद साहेब, आपण शृंखलेसाठी आलात, आपलं मनपूर्वक आभार. त्यानंतर गुलाब शेठ घरत शेलगर गावचे सुपुत्र यांचं सुद्धा स्वागत केलं जाईल. पुन्हा एकदा विनंती असेल विशाल शेठ म्हात्रे जयजी ट्रान्सपोर्टचे प्रोप्रायटर यांना विनंती असेल की आपण मान्यवरांचा यथेच्छ मान सन्मान करावा. गुलाब शेठ घरत विशाल शेठ म्हात्रे यांना विनंती असेल की आपण गुलाब शेठ घरत यांचं सुद्धा स्वागत करावं. वस्त्रालंकार, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह दिलं जाईल. शेलगर गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व
आज तिन्ही व्यक्तिमत्व प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आलत आणि आम्हाला आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढली, त्याबद्दल आपलं सहर्ष स्वागत. त्यानंतर जासेगावचे उद्योजक अमृतशेठ ठाकूर यांचं सुद्धा स्वागत केलं जाईल. विनंती असेल पुन्हा एकदा विशाल शेठ म्हात्रे यांना की आपण वस्त्रालंकार पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन स्वागत करावं. जाऊया पुन्हा एकदा मंचामध्ये. काहीशी मुवमेंट आता शिफ्ट झाली असं म्हणावं लागेल. जिथे ऑलआउटच्या धोक्याची चर्चा आपण करत होतो तिथे स्कोरबोर्डवरती रन्स फारशा आल्या आणि या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर धावफलक 3 चौकार एका षटकाराच्या मदतीनं जाऊन पोहोचलंय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 24 गडी बाद टीम न्हावा जी फाईट देते कामोठेला आणि अजूनही उर्वरित 2 षटकांचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे आणि उर्वरित 12 बॉल आणि 62 धावेंची आवश्यकता आहे. सामना जिंकण्यासाठी फलंदाजी करणाऱ्या टीम आशिष इंटरप्राइजेस नावा संघाला. बॉलिंग ट्रॅक वरती सेकंड स्पेल मध्ये आलाय टीमचा कॅप्टन दैवत म्हात्रे. सध्या फार चर्चेत राहणारं नाव आहे कारण रोशन नंतर एक असा अष्टपैलू खेळाडू या टीमला हवा होता जो या टीमची धुरा सांभाळेल आणि ते काम सध्या दैवत म्हात्रे करतोय. रोशन असेल, परेश म्हात्रे असतील, बारक्या कांबळे, दैवत आणि टीम कामोडे म्हटलं की सुलक्षण भोईर अर्थातच लारा हे नाव कदापि विसरून चालणार नाही. रायगडच्या लेजेंडरी क्रिकेटरमध्ये त्यांचं नाव देखील प्रामुख्याने घेतलं जातं. रायगडचं क्रिकेट फार मोठं, अगदी विश्वास पाटील सर असतील, त्याचबरोबरीनं प्रशांत खानावकर, अजय कोळी, नरेश ठाकूर असे काही दिग्गज लेजेंडरी प्लेयर्सला आपण सातत्यानं पाहिलं. खुलवट टप्प्याचा बॉल भन्नाट यॉर्कर बीट करून जातोय. त्या ठिकाणी बॅटर्सला हा चेंडू येतो. या ठिकाणी निर्धाव आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा यथोचित मानसन्मान या ठिकाणी केला जातोय. मायची उबदार शाल या स्पर्धेची गोड अशी आठवण, सन्मान चिन्ह आणि थँक्यू सो मच आज या मैदानावरती आणि या टुर्नामेंटचा भाग होण्याची संधी आपण दिली त्याबद्दल आपला आभार. अजून एक सुंदर बॉल, तेच तर रार हा बॉल होता आणि त्या मॅच मध्ये फक्त औपचारिकता शिल्लक आहे कारण आता उर्वरित बॉल या ठिकाणी आपण पाहिलं तर शिल्लक आहे ते 9 आणि 9 चेंडू मध्ये जरी 9 षटकार आले तरी सामना मात्र जिंकता येणार नाहीये. एखादा चमत्कार इथनं पाहायचा, फलंदाज करतील का, अंतर कमी करतील का. अजून एक यॉर्कर, धाव घेण्याची संधी त्या ठिकाणी, फायनली डायरेक्ट हिट होणार का नाही. आता बॉडी लँग्वेज पूर्णपणे ढासळली आहे. हरलात जिंकलात महत्व त्याला नाहीये, लढलात कसं महत्व त्याला फार मोठं आहे आणि माहिती आहे टीम न्हावाला आता संघर्ष फार कमी पडला कारण ओपनर जे बॅटर होते त्यांच्या माध्यमातून ज्या अपेक्षा होत्या ना कंचनदादा त्या पूर्ण करता आल्या नाही मोहीच्या संघाला. कारण तब्बल जर तुम्ही 7 विकेट सुरुवातीला शून्यावरती गमवाल तर मात्र डिफिकल्ट आहे आणि त्यातल्या त्यात टार्गेट तुम्हाला 30 बॉल 40 किंवा 35 बनवायचं नाहीये. तुम्हाला 30 बॉलमध्ये 86 रन्स चेस करायच्यात. होतं कधी कधी ज्यावेळी रात्र अर्थातच तुमचा वेळ खराब असतो ना तेव्हा या सगळ्या गोष्टी घडतात. कारण क्रिकेट आहे, कधी झिरो कधी हिरो, कोणी राजा कोणी रंग, कधी अनुभव गोड कधी कडवट, हे सगळे स्वीकारावेच लागतात आणि पराभव पचवण्याची हिंमत ही तुम्हाला नेहमीच ठेवावी लागते. कारण आज पराभव तुम्ही स्वीकारलात तर उद्या जिंकायची तयारी तुम्ही तिथनं करू शकता कारण अनेक मोठ्या पराभवांना देखील तुमचा एक मोठा विजय अगदी सहज पुसून टाकू शकतो. अर्थातच त्या पराभवांवरती विरजण टाकण्याचं काम करतो. आता ते काम पुढच्या स्पर्धेमध्ये करावं लागेल. टीम न्हावाला फ्रंट फुटला आले, बॅटची कडा घेऊन बॉल मागे चालला. लेझी क्रिकेट टीम कामोडेच्या माध्यमातून जरी आपण पाहिलं, यस विकेट डाऊन आहे, सॉरी, चेंडू आणि स्टिकचा स्पर्श झाला तर या आपण पाहूया ऍक्शन रिप्लाय. प्ले डाऊन झाले की बोल्ड झाले, राऊंड विकेट आले. गोलंदाज फ्रंट फुटला आल्यानंतर बॅटची कडा, यस प्ले डाऊन झाले, विकेट डाऊन. चेंडू आणि बॅटला स्पर्श होऊन बॉल जेव्हा स्टिक वरती जातो तेव्हा प्ले डाऊन म्हटलं जातं. विकेट डाऊन 8वा धक्का लागलाय. दरम्यानच्या काळात शेलगर गावचे सुपुत्र आणि व्यावसायिक रतनशेठ भगत यांच्याकडून या शृंखलेसाठी तब्बल 10,000 रुपयाची देणगी आली. त्यांचा मनपूर्वक आभार. तसेच जयजी ट्रान्सपोर्टचे प्रोप्रायटर सन्मान्य विशाल शेठ म्हात्रे यांच्याकडून या शृंखलेसाठी 5,000 रुपयाची देणगी आली आहे. त्यांचा मनपूर्वक आभार. जाऊया पुन्हा एकदा स्वागत कक्षाकडे. आपण विक्रांत भोईर राष्ट्रवादी काँग्रेसचे पनवेलचे उपाध्यक्ष यांचं स्वागत करण्यासाठी संकेत म्हात्रे विनंती करतोय. सुनात म्हात्रे विनंती करतोय. विक्रांत भोईर राष्ट्रवादी काँग्रेसचे पनवेलचे उपाध्यक्ष यांचं स्वागत केलं जाईल. उरण विधानसभा यांचं स्वागत केलं जाईल. विकेट डाऊन, अजून एक धक्का. 9 विकेट गेलेत आणि आता शेवटची जोडी मैदानावरती बाकी आहे. 25 या आकड्यावरती 26 या आकड्यावरती 9 विकेट टीम न्हावा. चांगला निर्णय अंपायरचा, अगदी परफेक्ट प्लंब होते.
बरोबर मिडल स्टिकला. आणि आज ऑफिशियल्स जर तुम्ही पाहिलं तर नक्कीच फार चांगली कामगिरी तुम्हाला डेफिनेटली पाहायला मिळेल, नो डाऊट ॲट ऑल. लक्षात ठेवा डेफिनेटली नॉट, कारण नीरज राणावर सरत, हेमंत कोळी सरत फ्रॉम माहुलगाव आणि डोंबिवलीमधनं प्रसादजी सहस्त्रबुद्धे हे आज त्यांच्या सोबतीनं जोडलेत. या सगळ्यांच्या खांद्यावरती फार मोठी जिम्मेदारी. शेवटची विकेट आता मैदानावरती बाकी आहे. न्यू बॅटर इंटर झाला जवान पाटीलच्या सोबतीनं पार्थ पाटील. आता ऑलआउट वाचवायचं दुसऱ्या बाजूला ऑलआउट करून एक मोठी विक्री मिळवायची आहे जनुमान कामोठे टीमला. अतिशय सुंदर फटका, बॅकलिफ्टला खाली आणलं, कवासमध्ये ड्राईव्ह केलं आणि एक सिंगल त्या ठिकाणी केली जाईल पूर्ण. नंबर 11 वरती आलेला फलंदाज अगदी अशा प्रकारे ड्राईव्ह करतो. हेच ग्रामीण क्रिकेट आहे. अजूनही टॉससाठी आले नाही टीम वडवली ब चे कॅप्टन आणि चांभारलीचे कॅप्टन. शेवटची रात्र आहे, थोडंसं सहकार्य करा. चांभारलीचे कॅप्टन टॉससाठी यायचंय आणि टीम वडवली ब चे कॅप्टन टॉससाठी तुम्हाला पोचायचं आहे. खोलवा टप्प्याचा बॉल ऑन साईडला जाणार डीप मध्ये. लॉंग ऑन वरनं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतोय चेंडूवरती. चांभारलीचे कॅप्टन संदेश मुंडे या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं करूया आपण वेलकम. आणि टीम वडवली ब च्या कॅप्टनला रिक्वेस्ट ऑफिशियल कॉल, बी फास्ट गाईज, टॉससाठी पोहोचायचं आहे. हलक्या हातानं सन्मान दिलाय. अगदी जणू काही आता टस क्रिकेट मैदानावरती सुरू आहे. शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये ते चित्र पाहायला मिळतं. खरं तर फार कौतुक व्हायला हवं ते म्हणजेच कामोठेच्या फलंदाजांपेक्षा जास्त त्यांच्या गोलंदाजांचं, कारण आज त्यांनी ते करून दाखवलं जे फार क्लिअरली पाहायला मिळतं. आणि त्यातल्या त्यात रायगड क्रिकेटचा ए पोल म्हणजेच अर्थातच एक प्रतिष्ठा, एक सन्मान, सगळं काही पणाला लागलेलं असतं. ऑल आउटचा धोका, कॅच अँड ऑल आउट टीम नावा आणि हा मोठा विजय टीम जय हनुमान कामोठे संघाचा. वेल प्लेड बॉईज अँड हार्ड लक टीम नावा. सुनील घरात यांच्याकडून वरण लॉरी मालक संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय सुनील घरात यांच्याकडून या शृंखलेसाठी 5,000 रुपये देण्यात गेले. तसेच अमृतजी ठाकूर यांचं